आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे अधिकृत उमेदवार सौ सिद्धिताई पिसे, सचिन पिसे, सौ सुरेखाताई अविनाश भगत, श्री शिशिर शरददादा जाधव, श्री शैलेशदादा सतीश देशपांडे यांची प्रचारामध्ये मुसंडी। नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हे आमचे भविष्यातील विजन असेल। श्री शैलेशदादा सतीश देशपांडे। प्रभागातील माजी नगरसेवकांनी प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही। नागरिकांच्या अनेक समस्या या प्रभागामध्ये दिसून येत आहेत। या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, या नागरिकांचा आवाज उठवण्यासाठी नवी कोरी पाटी असलेले चेहरे महापालिकेमध्ये जाणे नितांत गरजेचे आहे। जनतेचा आवाज उठवण्यासाठी या नवीन चेहऱ्यांना एक वेळ संधी देणे हे नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे। त्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे या नवीन चेहऱ्यांना 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी ठीक 7:30 वाजता मतदान केंद्रावर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पॅनलमधील 3 घड्याळ आणि 1 टेबल या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावे अशी कळकळीची विनंती पॅनलच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात येत आहे। यावेळी पॅनलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पुरस्कृत श्री शैलेशदादा सतीश देशपांडे यांनी संघर्ष नायक न्यूज चॅनलला खास मुलाखत दिली। नमस्कार, आज आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचे सक्षम पॅनल या ठिकाणी आहे। या पॅनलचे प्रमुख उमेदवार सिद्धी सचिन बिसे, रेखा अविनाश भगत, शिशिर शरद जाधव, तसेच ज्यांनी या मिरज शहरामध्ये शैक्षणिक गंगोत्रीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात असं उल्लेखनीय काम केलं, त्यांचे आधारस्तंभ आदरणीय अनिल भाऊ कुलकर्णी यांचे जावई शैलेश सतीश देशपांडे यांची उमेदवारी आहे। या ठिकाणी या प्रभागामध्ये हा प्रभाग अप्रगत प्रभाग आहे आणि या प्रभागाची प्रगती करण्यासाठी त्यांनी सक्षम असं पॅनल उभं केलेलं आहे। आज आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे बातचीत करूया। नमस्कार। येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षातर्फे आमच्या 4 उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्या 4 पैकी 3 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत असून मी स्वतः अपक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मला पुरस्कृत उमेदवारी दिलेली आहे। आता ह्या प्रभागाचा जर विचार केला तर हा विस्तारित भाग मळाभाग ज्याला आपण म्हणतो तो असलेला आणि गुंठेवारी असलेला हा भाग जास्तीत जास्त प्रमाणात असल्यामुळं त्या भागाचा विकास करण्यामध्ये किंवा त्या विकासाचा आराखडा तयार करण्यामध्ये अनेक त्रुटी आणि अडचणी आहेत, तांत्रिक पातळीवर आहेत, काही प्रत्यक्ष त्या राबवताना येणाऱ्या अडचणी आहेत। त्यामुळं म्हणावं तसं या प्रभागाचा विकास होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे। अनेक ठिकाणी जर बघितलं तर रस्ते असतील, ड्रेनेज असेल, मळाभाग असल्यामुळं स्ट्रीट लाईट असतील किंवा ज्या खुले प्लॉट जे आहेत त्याच्यावर उगवलेली काटेरी झुडपं असतील त्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता, मोकाट जनावरांचा, कुत्र्यांचा, डुकरांचा, गाई जनावरांचा उपद्रव, ह्या अशा अनेक समस्या या प्रभागामध्ये प्रकर्षाने जाणवतात, दिसतात। तसेच आणखीन एक मोठी समस्या म्हणजे अमृत योजना जी राबवली गेली शहरासाठी, पाणीपुरवठा योजना, त्या अमृत योजनेच्या माध्यमातून जो काही फायदा व्हायला पाहिजे होता तो कोणताही फायदा होताना दिसत नाही, उलट समस्या वाढताना दिसते। म्हणजे एखाद्या भागाचा विकास करत असताना, विकास आराखडा तयार करत असताना पुढची 50 वर्ष डोळ्यापुढे ठेवून पुढच्या 50 वर्षात होणारी लोकसंख्येमध्ये वाढ आणि त्या भागाचा विस्तार लक्षात घेऊनच त्या गोष्टींची पूर्तता करणं अपेक्षित असताना ज्या काही पाणी पुरवठ्यासाठी पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या त्या पुरेशा नाही आहेत असं स्पष्ट जाणवते। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही ठिकाणी त्यांनी अंडरग्राऊंड टाक्या बांधलेल्या आहेत, 3-4 लाख लिटरच्या काही टाक्या बांधल्या गेल्या आहेत, पण त्याही अजून कार्यान्वित केल्या गेलेल्या नाहीत। त्या तशाच विना वापर पडून असल्यामुळं त्यामुळे सुद्धा पाणी पुरवठ्याची समस्या कमी दाबाने येते, कमी वेळ येते। आणि हे सगळं करत असताना जे कर्मचारी राबतात ग्राउंड लेवलला की ते व्यवस्था उभी करण्यासाठी, त्या कर्मचाऱ्यांची पण कार्यक्षमता आणि त्यांना कार्यान्वित करण्याची तिथल्या स्थानिक नेतृत्वाची इच्छाशक्ती या दोन्हीचा अभाव इथं दिसून येतो। त्यामुळं या प्रभाग अनेक सेवांपासून वंचित राहिलेला आहे। खरं बघायला गेलं तर रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज ह्या सगळ्या मूलभूत सुविधा ह्या पूर्णपणे प्रत्येक नागरिकाचा पहिला हक्कच असल्यासारखं आहे।
पण तो हक्कच त्यांना मिळत नसल्यामुळं इतर गोष्टींवर चर्चा करणं हे केवळ व्यर्थ ठरेल असं मला वाटतं. त्यामुळं मूलभूत सुविधा ह्या पहिल्या सुरळीतपणे व्यवस्थित उपलब्ध करून देणं हे सगळ्यात पहिलं मोठं टार्गेट किंवा आव्हान किंवा विजन असेल आमचं, असं मला म्हणायला हरकत नाही. तर माध्यमातून जे काय आम्ही 4 उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत ते पूर्णपणे नवीन कोरीपाटी असलेले नवीन चेहरे आहेत, कोणताही कलंक नाही आहे आणि काम करण्याची क्षमता असलेले, कार्यक्षमता असलेले, तेवढी जाण असलेले सामाजिक प्रश्नांचे उमेदवार आपण वेगवेगळ्या भागातून दिलेले आहेत की खऱ्या अर्थानं प्रभागाचा समतोल पण त्या ठिकाणी साधला गेलेला आहे. तर अशा वेळेला तुम्ही सर्व मतदारांनी मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं मतदान करा, योग्य ठिकाणी विचार करून मतदान करा आणि येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्हा सर्वांना आमच्या पॅनलला मतदान करून भरघोस मताने विजयी करून सभागृहामध्ये पाठवा आणि जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांसाठी काम करण्याची, तुमच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याची आम्हाला संधी द्या. धन्यवाद. शैलेश दादांनी अत्यंत प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी मूलभूत पाणी समस्या आहे. पाणी म्हणजे जीवन आणि मूलभूत समस्या या ठिकाणी पाणी व्यवस्थित देणे प्रभागामध्ये, तसेच सुसज्ज व्यायामशाळा उभ्या करणं, शैक्षणिकदृष्ट्या स्पर्धा परीक्षा केंद्र उभा करणं, तसेच नाना नानी पार्क, तसेच विरुंगळा केंद्र ज्येष्ठांना, अशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे. त्यांचं पॅनल हे सक्षम आहे. या ठिकाणी त्या पॅनलमधील जे उमेदवार आहेत ते निष्कलंक चारित्र्याचे आहेत. मनी आमच्या एकच ध्यास प्रभागाचा विकास या माध्यमातून त्यांनी सेवा करणार आहेत. धन्यवाद. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.